आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. माळ आपल्या गळ्यात पडलेली आहे. मोठ्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये निवड करण्यात आली. काय प्रतिक्रिया आणि कशा पद्धतीने करणार आणि सर्व धर्मीय जिथं नाव येतं तिथं सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या संदर्भामध्ये आपली काय विचार असतात हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचण्याचं काम करण्यात येत आहे. काय प्रतिक्रिया आहे? मी निवड समितीचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानेल की या प्रकल्पाचे पण प्रमुख जे आहेत त्यांचे पण मी आभार मानेल की मागचे 18 वर्ष झाले तुम्ही हा इतका सुंदर उपक्रम परभणी शहरामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये करताय आणि एक चांगली विचारधारा जपण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी खूप प्रामाणिकपणे केला. याच्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन, तुमचे सर्वांचे आभार. कारण आजची सध्याची परिस्थिती बघता आपल्याला बोट कापणाऱ्या लोकांचाच अनुभव सगळीकडे दिसायला लागलेला आहे. आपल्या देशाची खूप वाईट परिस्थिती आहे, खूप जातीपातीत भांडणं लागलेली आहे आणि हे का होतंय हे कळायचं असेल तर आता नेत्यांची फक्त बोट बघायचंच आपण काम केलं पाहिजे अशी परिस्थिती सध्या आहे. आणि त्याच्या मागचं खराब इरादा नेतृत्वाने जर दाखवला तर खाली पण परिस्थिती खराबच होणार हे आपण सगळेच अनुभवतो आहोत. आणि हे सगळे होण्याच्या आधी 18 वर्षापूर्वी यशवंत मकरंद सर आणि ही सगळी सुरेश जाधव सर या सगळ्या मंडळींनी, मी नवीनच असल्यामुळे मी कृपा करून मी सगळ्यांची आधी माफी मागतो की मी सगळ्यांची नावं नाही घेते, पण जे कुठले प्रकल्प चालवणारी सुरू करणारी मंडळी आहे त्यांनी हा प्रकल्प 18 वर्षांपूर्वी सर्व धर्मियांना एकत्र आणण्याचा, सर्व महत्वाच्या महापुरुषांसाठी दरवर्षी काही ना काही चांगलं करण्याचा उपक्रम तुम्ही करत आहात. हे खूप खूप प्रशंसा करण्यासारखं आहे. हे ऐकूनच मला खूप आनंद झाला होता असं काही प्रयत्न होतोय म्हणून. आणि अमेरिकेतून परत आल्यानंतर उद्योग क्षेत्रात काम करत होतो किंवा आता समाज कार्यात कार्य करत आहे मागचे 7 वर्ष झाले, तर म्हणजे थोडस कमी माहिती होती परभणीत नेमकी प्रकल्प काय चालू आहेत, कशी चालू आहेत. पण शेषराव देशमुखांसारखा एक विकास पुरुष या पहिल्या वर्षी या समितीचा अध्यक्ष होता. त्यावेळेस नंतर मग अजून एक महान नेतृत्व आपल्या परभणी जिल्ह्याने अनुभवलेलं प्रतापराव बांगर साहेब हे दुसऱ्यांदा अध्यक्ष होते आणि असे अनेक विचारवंत या समितीने अध्यक्षपदी निवडले. मला अपेक्षित नव्हतं, मला मित्राचा फोन आला होता की समीर तुलाही अध्यक्षपद होणार आहे म्हणून. आणि मी तसा नवीनच असल्यामुळे राजकारणात जरी अमेरिकेतून आल्यानंतर उद्योग क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समाजासाठी उपयोगी गोष्टी जरी केलेल्या होत्या तरी मला अध्यक्षपद वगैरे निवडतील असं काही अपेक्षित नव्हतं. पण तुम्ही सर्वांनी हे केलं, हे काय एक सुखद धक्का होता. आणि माझ्या विचारसरणीचा, गणेशराव दुधगावकरांच्या विचारसरणीचा आम्ही मोठा सन्मान समजतो की सर्व धर्मियांना सोबत घेऊन कार्य करण्याचं काम गणेशराव दुधगावकरांनी कायम केलं. 2 वंजारी समाजातील व्यक्तींना, 2 मारवाडी समाजातील व्यक्तींना आणि सर्वच धर्मियातील अनेक मराठा युवकांना आमदारकीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे, सर्व धर्मियाच्या कार्यकर्त्यांना मोठे करणारे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे हा विचार ठेवणारे एक विकास पुरुष नेतृत्व गणेशराव दुधगावकर साहेब आहेत. आणि अशाच चांगल्या प्रेरणा घेऊन, छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊन, दुधगावकर साहेबांकडनं प्रेरणा घेऊन मी लहानपणीपासून निर्व्यसनी जगत आलो, चांगल्या विचारांवर जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि हे जनता परभणीतली बघत होती. हे खूप छान या अध्यक्षपदातून जाणवते. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो, अभिनंदनही करतो की तुम्ही हा विचार खूप चांगला जपलात 18 वर्ष. आणि महत्वाचा प्रश्न आहे की एकीकडे महापुरुषांना जाती धर्मामध्ये बंदित करण्याचं काम नेहमी होत आहे, पण सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर शिवरायांची जयंती, सर्व महापुरुषांची जयंती साजरी करणं आपल्यासारखं धर्मनिरपेक्ष आणि एकीकडे वारसा असणारं नेतृत्व आज अध्यक्षपदाचा आज आपण आहात, या निमित्ताने काय सांगाल पाहिजे, कशा पद्धतीने राहिला त्या जयंतीचा हा सोहळा? या आम्ही सगळ्या समितीने जसं ठरवलंय, काही काही उपक्रम मी तुम्हाला वाचून दाखवतो की यावर्षीचा आमचा प्लॅन आहे की 5000 रोपांची लागवड, 18 तास अभ्यास अभियान, आदर्श भीम जयंती पुरस्कार, सम्यक जीवन गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय विचार उत्सव, त्रैभाषिक कवी संमेलन, आंबेडकरी जलसा, परिसंवाद, विचार प्रवर्तक देखावा आणि विविध राज्यस्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही सध्या तरी ठरवले की हा महोत्सव या पूर्ण वर्षभर साजरा करणार आहोत आम्ही यावर्षीची समिती मिळून. यातनं प्रयत्न असा आहे की कला, गुण आणि जी कोणी प्रतिभा वेगवेगळ्या युवकांमध्ये असते सगळ्यांनाच त्यामध्ये सहभागाची मुभा असणार आहे. त्यामुळं जे कोणी जिंकतील त्यांना ऍटलिस्ट एक प्लॅटफॉर्म बनवून देणे, त्यांना पुढे आणण्यासाठी एक प्रयत्न करणे, सर्वधर्मीय म्हणून एकत्र येऊन प्रयत्न करणे
हा जो विष, जातीयवादाचं विष पेरलं गेलेलं आहे ते कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न 18 वर्ष झाले चालतोयच, आणि त्याला अजून मजबूत करण्यासाठी अजून जोर लावून आम्ही सर्वजण काम करू, हा उद्देश आहे. महापुरुषांनी विचार सांगितलाय, सत्यशोधक असलं पाहिजे असं महात्मा फुलेंनी सांगितलं. राजश्री शाहू महाराजांनी, पहिले शाहू महाराजांमध्ये कार्यकाळात तर आपण भारत देश जिंकण्यापर्यंत पोहोचलो होतो. पूर्ण सगळा परिसर अटक ते कटक झालेला आहे त्या पहिल्या शाहू महाराजांच्या काळामध्ये, आणि या दुसऱ्या शाहू महाराजांच्या काळामध्ये आपल्याला सर्व धर्मियांना सोबत घेऊन कसं कार्य करायचं हे शाहू महाराजांनी दाखवून दिलं. आंबेडकर साहेबांमुळे, त्या घटना समितीमुळे, अध्यक्ष आंबेडकर साहेबांच्या मेहनतीमुळे आपल्याला एक हे मागे जे दिसते तुम्हाला संविधानाची उद्देशिका, हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं. अनेक उपेक्षित घटकांना जे पिचलेले, त्रास देण्यात आलेले, जे मी भगवद्गीतेचा अभ्यासक असल्यामुळे मी सांगतो, भगवद्गीतेत एक सुद्धा शब्द असा नाहीये की कोणाला त्रास द्या तुम्ही, पण काही मूर्ख बेअक्कल लोकांनी चुकीचा अर्थ त्यातनं काढून मग काही लोकांना त्रास देण्याचे काम केले. लिखाण कमी होतं, वाचन कमी होतं म्हणून काही जण त्या मोजक्याच लोकांच्या बोलण्यात वाहून जाऊन मग त्यांनी जर समाज खराब केला असेल आणि जर अनेकांना त्रास वर्षानुवर्ष झाला असेल, तर त्यांना उभं राहण्यासाठीची प्रक्रिया संविधानाने उभी करून दिली महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, पूर्ण अनेक देशाच्या संविधानांचाही तोच प्रयत्न असतो. तर आंबेडकर साहेबांच्या या नेतृत्वाअंतर्गत आंबेडकर साहेबांची जयंती 14 एप्रिलच्या दिवशी आणि वर्षभरासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे की चांगले चांगले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवावे आणि विष कमी व्हावं सगळ्यांच्या डोक्यातला, हा मी नक्की करायचा प्रयत्न करू. त्यामुळे मी सर्वांना हे समितीतर्फे आवाहन करतो की आम्ही आज, माझी निवड परवा झाली सर्व समितीची, आता उद्या आम्ही संध्याकाळी एक बैठक घेऊन याचं पूर्ण स्वरूप सगळ्यांपर्यंत पोहोचू की कसं कसं सगळ्यांनी कसं सहभागी व्हावं, कोणत्या ठिकाणी कशी स्पर्धा होईल, काय काय करण्यात येईल. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही या सर्वधर्मीय समितीच्या जयंती महोत्सवामध्ये प्रत्येकाने हिरिरीने सहभाग घ्यावा, सर्वांनी सर्वधर्मीय शब्द लक्षात ठेवावा आणि सगळ्यांनीच सहभागी व्हावं. मी भगवद्गीतेत एक श्लोक कायम सगळ्यांना सांगतो, जो आम्ही हायलाइट केलाय, 18व्या अध्यायातला 66वा सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. हिंदूंसाठी तो सगळ्यात मोठा बांधील असलेला श्लोक असला पाहिजे. तो असं म्हणतो की सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला म्हणजे ईश्वराला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल, तू दुःखी होऊ नकोस. याच्यापेक्षा मोठं प्रॉमिस ईश्वर देऊ शकत नाही. त्यामुळे धर्माधर्मातली भांडणं, जातीतली भांडणं कमी करण्याचा संदेशही त्या श्लोकातनं सुद्धा हिंदूंना मिळतो, आणि असं सर्व धर्मातही अशीच शिकवण असते. त्यामुळे सर्व धर्मियांनी या समितीच्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. आम्ही सगळे तुमच्यासाठी तयार असू, तुमचं स्वागत करायला उत्सुक असू, आणि या सगळ्या स्पर्धांमध्ये, महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होण्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद.